श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, 7 जुलैला रात्री ठीक 12 वाजता ब्रह्मांडात एक अशी अनामिक आणि दुर्मिळ घटना घडणार ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ग्रहाचा राजकुमार बुधदेव आता चेष्टाबली होऊन तुमच्या कुंडलीत अशा जागी प्रवेश करतोय जिथून तुमच्या आयुष्याचा ताबा साक्षात 2 महाशक्तीच्या हातात जाणार. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि पुढच्या 48 तासात ही एक चूक केली तर हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्योदयाचा, अचानक करोडपती होण्याचा आहे, तितका तो एका मोठ्या अदृश्य विनाशाची नांदी सुद्धा ठरू शकते. कारण तुमच्या घरात, तुमच्या नात्यात लपलेला काही गुप्त शत्रू तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुमचे कल्पक विचार चोरण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे 7 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान पैशाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील कोणत्या 3 गोष्टीपासून अगदी छातीत दडून ठेवायच्या आहेत. जर तुम्ही आजच ते समजावून घेतलं नाही तर येणारे 30 दिवस तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या नशिबाला ग्रीन सिग्नलचा मिळतच आहे, पण या वक्री बुधाच्या चक्रव्यूहात एक अत्यंत रहस्यमय आणि भीतीदायक वादळ निर्माण होत आहे, जे तुमच्या संसारात आणि करिअरमध्ये आग लावू शकते. अर्धवट ज्ञान हे मृत्यूसारखे असतं. म्हणूनच या महागोचराचा पूर्ण थरार, अचानक धनलाभाचे गुपित आणि कंगाल होण्यापासून वाचवणारा तो शेवटी सांगितलेला तो गुप्त महाउपाय कोणता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. जर नशीब बदलण्याची हिंमत असेल तरच पुढे पहा, अन्यथा हा व्हिडिओ आताच सोडून तुम्ही निघून जाऊ शकता. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, 7 जुलैला ग्रहांचा राजकुमार बुधदेव तुमच्या पंचम भावात चेष्टाबली होऊन अत्यंत शक्तिशाली अवस्थेत प्रवेश करत आहे. पण सावध रहा, हा काळ जितका भाग्योदयाचा आहे तितकाच तो एका मोठ्या विनाशाची नांदी सुद्धा ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही काळापासून मोठ्या संभ्रमात कन्फ्युज्ड असाल तर तुमच्या बुद्धीला कमालीची धार येईल आणि व्यवसायात कोणते कंत्राट स्वाक्षरी करायचे, नवीन गुंतवणूक कुठे करायची याबद्दल डोक्यात कमालीची स्पष्टता येईल. विशेषतः जे लोक मार्केटिंग, सेल्स, पत्रकारिता, सॉफ्टवेअर, शिक्षण संस्था किंवा सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होणार असले तरी एका भयानक चुकीमुळे तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणूनच 7 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यानचा प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी करोडो रुपयांचा ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, बुद्धीचा कारक बुध जेव्हा वक्री आणि चेष्टाबली होतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यात कमालीचा सस्पेन्स आणि थरार घेऊन येतो. या काळात तुमचे अगदी जवळचे मित्र किंवा भागीदारच तुमचे गुप्त शत्रू बनण्याची दाट शक्यता आहे. तुमच्याच पाठीमागे तुमचे कल्पक विचार, बिझनेस आयडियाज किंवा नोकरीतील क्रेडिट चोरण्याचा नीच प्रयत्न केला जाईल. या महागोचरादरम्यान पैशांच्या आणि गोपनीय व्यवहारात स्वतःच्या सख्या माणसावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचा मोठा घाट ठरलेला आहे. कोणती 3 कामे तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहेत आणि कोणत्या एका चुकीमुळे कंगाल होण्याची वेळ येऊ शकते हे नीट समजून घेतले नाही तर येणारा काळ तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, बुध ग्रह तुमच्या अष्टम भावाचा म्हणजेच अडचणी आणि संकटांच्या स्थानाचा मालक असून तो आता अत्यंत मजबूत स्थितीत आला आहे. याचा थेट अर्थ असा की तुमच्या आयुष्यात चाललेली जुनी संकटे, कोर्ट कचेरीची कामे किंवा सरकारी अडथळे अचानक एखाद्या चमत्कारासारखे दूर होतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी साक्षात ग्रीन सिग्नल मिळेल. जे लोक लेखक, संशोधक, बँकिंग क्षेत्र किंवा ज्योतिषशास्त्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी लाभाचे नवे मार्ग मोकळे होतील. तुमची एकाग्रता आणि निर्णय क्षमता इतकी तीव्र होईल की शत्रूंचे सगळे डावपेच तुमच्या बुद्धीपुढे सपशेल अपयशी ठरतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात बुधाची थेट पूर्ण क्रूर आणि तितकीच प्रबळ दृष्टी तुमच्या 11व्या भावावर म्हणजेच लाभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे अचानक धनलाभाचे 2 अद्भुत आणि रहस्यमयी योग बनत आहेत. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले पैसे, थकीत पगार किंवा अडकलेले कर्ज अचानक मार्गस्थ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पण हा अचानक मिळणारा अफाट पैसा प्रत्येकालाच मिळणार का? तर अजिबात नाही. ज्यांच्या कुंडलीत बुधाची एक विशिष्ट आणि गुप्त स्थिती आहे त्यांनाच हा राजयोग लाभणार आहे. ती स्थिती तुमच्या कुंडलीत कशी तपासायची हे मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता पाहत राहा. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, लॉटरी किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत पैसे लावत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि थरारक असणार आहे. बुधाकडे स्वतःचे अचूक गणित कॅल्क्युलेशन करण्याची शक्ती असल्याने तुमचे अंदाज या काळात तंतोतंत खरे ठरतील आणि तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ अतिशय हुशारीने बदलून मोठा आर्थिक नफा मिळवू शकाल. परंतु जर तुम्ही लोभाला बळी पडून कोणत्याही प्रकारची गडबड केली किंवा हा व्हिडिओ अर्धवट सोडून अर्ध्या ज्ञानावर गुंतवणूक केली तर बुधाचे हेच चेष्टाबल तुम्हाला थेट रसातळाला नेऊ शकते. त्यामुळे सावध राहूनच या धनलाभाच्या संधीचा फायदा घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो,
7 जुलैपासून तुमच्या कुंडलीतील 5वे स्थान म्हणजेच साक्षात ज्ञान, बुद्धी आणि प्रेमाचा कप्पा कमालीचा सक्रिय होणार आहे, कारण तिथे बुद्धीचा देवता बुधदेव स्वतःच्याच राशीत ठाण मांडून बसणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एखाद्या सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही. ज्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नव्हते, ज्यांची एकाग्रता वारंवार भंग पावत होती, त्यांना आता अभ्यासात प्रचंड यश मिळेल. अवघडातले अवघड विषयही तुम्हाला सहज समजू लागतील आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेची किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिभा या काळात जगासमोर येईल. परंतु वक्री बुधाचे हे चेष्टाबल जितके अद्भुत आहे, तितकेच ते तुमच्या गाफील राहण्याचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे अतिआत्मविश्वासाची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण करिअर पणाला लावू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, कुंडलीतील हेच 5वे स्थान तुमच्या प्रेमसंबंधांचे आणि भावनांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये कमालीचा थरार आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या पार्टनरसोबत काही काळापासून भयानक मतभेद किंवा गैरसमज चालू असतील, तर या काळात संवादाच्या माध्यमातून ते पूर्णपणे मिटतील आणि नाते अधिक घट्ट होईल. परंतु हा काळ जितका सुखाचा दिसतो आहे, तितकीच एक मोठी आणि कठीण परीक्षा वक्रीबुध तुमची घेणार आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती किंवा एखादे जुने दडलेले गुपित अचानक तुमच्या पार्टनरसमोर येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे हसत्या खेळत्या नात्यात अविश्वासाचे वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच या काळात कोणती गोष्ट गुप्त ठेवायची आहे ते नीट समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, जे विवाहित जोडपे दीर्घकाळापासून अपत्यप्राप्तीसाठी म्हणजेच संतान सुखासाठी देवाकडे डोळे लावून बसले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि भाग्यशाली ठरणार आहे. 7 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी गोड बातमी येण्याचे अद्भुत योग बनत आहेत, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील जुनी चिंता कायमची मिटून जाईल. जर तुमची मुले आधीपासूनच मोठी असतील, तर त्यांच्या प्रगतीची बातमी ऐकून समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे मन तृप्त होईल. पण लक्षात ठेवा, या काळात तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत किंवा त्यांच्या संगतीबाबत तुम्हाला कमालीची गुप्तता आणि काळजी बाळगावी लागेल, अन्यथा दृष्ट लागून गोष्टी बिघडू शकतात. कुंभ राशीच्या जातकांनो, या महागोचरादरम्यान तुमची मानसिक शक्ती आणि आकलन क्षमता इतकी तीव्र होईल की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखू शकाल. तुमच्या याच दिव्य शक्तीमुळे समाजात आणि मित्रपरिवारात तुमचे एक वेगळेच वलय निर्माण होईल. लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. परंतु हाच सन्मान पाहून तुमच्या स्वतःच्याच नात्यातील काही जळणारे लोक तुमच्या पाठीमागे कपट रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या भावनांचा खेळ करून तुम्हाला मानसिक तणावात टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे आपली गुपिते आणि आनंदाच्या गोष्टी कोणाजवळही उघड करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, या 5व्या भावातील बुधाचा राजयोग तुम्हाला जीवनातील सर्वोच्च सुखाच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. शिक्षण असो, करिअर असो वा तुमचे वैयक्तिक आयुष्य, प्रगतीचा साक्षात ग्रीन सिग्नल आता तुम्हाला मिळाला आहे. पण या अथांग सुखाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुंडलीत बुधाचे बल किती आहे हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर वक्री बुधाची क्रूर दृष्टी तुमच्या राशीवर उलट फिरली, तर मिळणारे यश अचानक अपयशात बदलू शकते. म्हणूनच या संकटापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि बुधाला कायमचे आपलेसे करण्यासाठी कोणता एक गुप्त महाउपाय करायचा आहे, जो तुमचे नशीब रातोरात बदलेल, ते आम्ही पुढच्या भागात सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओचा शेवटचा भाग चुकवण्याची चूक अजिबात करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, वक्री बुधाचे हे चेष्टाबल तुमच्या आयुष्यात अफाट यश आणि धनलाभाचे दरवाजे उघडत असले, तरी एका छोट्याशा चुकीमुळे हा राजयोग उलटून तुमच्यावर कंगाल होण्याची वेळ येऊ शकते. अचानक मिळणाऱ्या या सुखाला कोणाचीही दृष्ट लागू नये आणि 5 ऑगस्टपर्यंत प्रत्येक कामात तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रीन सिग्नल मिळावा, यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त महाउपाय करणे अनिवार्य आहे. दर बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाशी थोडेसे अख्खे हिरवे मूग ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पक्ष्यांना किंवा गायीला खाऊ घाला. या उपायामुळे बुधाची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या आयुष्यातील बाधा साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा कायमच्या नष्ट करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आपल्या शास्त्रात सांगितले आहे की जसे सूर्य वडिलांचे आणि शनी सेवकांचे प्रतिनिधित्व करतो, तसेच बुध ग्रह हा तुमच्या घरातील बहीण, मुलगी, आत्या आणि मावशी यांच्याशी जोडलेला असतो. या काळात जर तुम्ही त्यांच्याशी वाद घातला किंवा त्यांचा अवमान केला, तर तुमचा अत्यंत उच्चावर असलेला बुध ग्रह रातोरात कमकुवत होईल आणि चालू कामे अचानक ठप्प होतील. म्हणूनच त्यांच्याशी संबंध नेहमी मधुर ठेवा आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद नक्की घ्या. यासोबतच बुद्धीला तीक्ष्ण करण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्याची सवय ठेवा, कारण लिहिण्याने बुधाचे शुभप्रभाव अनेक पटींनी वाढतात आणि शत्रूंचे सगळे डावपेच तुमच्या बुद्धीपुढे सपशेल अपयशी ठरतात. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या नशिबाचे सोने करणारा आहे. पण ज्योतिषशास्त्रावर आणि देवावर पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही. जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि साक्षात विघ्नहर्त्यावर पूर्ण विश्वास असेल,
तर या वक्री बुधाच्या धोक्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि आयुष्यात सुखसमृद्धी आणण्यासाठी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश किंवा जय बुधदेव नक्की लिहा. तुमची एक छोटीशी श्रद्धापूर्वक कमेंट तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करून तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग मोकळे करेल. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करोत. धन्यवाद.